तर लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खूप पैसे वाटले हा गंभीर आरोप केलाय शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी। मंत्री उदय सामंत फक्त पैसे वाटायलाच होते असंही रविकांत तुपकरांनी म्हटलंय। हेलिकॉप्टरने पैसे वाटलेत, हजारो कोटींचा वापर करण्यात आला अशी माहिती तुपकरांची आहे। तर तुपकरांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत। तुपकर पराभवाची कारणं शोधतायत असं संजय शिरसाटांनी म्हटलंय। पूर्वीच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात या निवडणुकीमध्ये दिसून आला अशी परिस्थिती आहे। आणि जे ते म्हणाले की पैसे वाटले, एकनाथ शिंदेंनी तर खूप पैसे वाटले। ते हेलिकॉप्टर पैसे घेऊनच फिरत होतं ना त्यांचं। ते उदय सामंत नावाचे जे कॅबिनेट मंत्री आहे त्यांच्यावर फक्त पैसे नेण्याची आणि आणण्याची जबाबदारी होती। आणि दादागिरीचा वापर त्यांनी खूप केला। दादागिरीच्या जोरावर जर एकनाथ शिंदेंनी निवडणुका जिंकायचा प्रयत्न केला, पण दादागिरीच्या जोरावर निवडणुका जिंकता आल्या असतं तर पंतप्रधान दाऊद इब्राहिम झाला असता आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अरुण गवळी झाले असते। असं होत नाही, लक्षात ठेवा। तुपकरांनी काही आरोप केलेले ते सगळ्या पराभवाची लक्षणं त्यांना दिसून आलेली। पराभव झाला तर त्याची कारणं आता शोधायला त्यांनी सुरुवात केली। कोणत्या कारणामुळे पराभव झाला? मग मुख्यमंत्र्यांनी 1000 कोटी रुपये वाटले। अरे 1000 कोटी कशाला म्हणतात? काहीतरी आहे का नाही? त्याला बेस काय आहे का तुमच्याकडे? उदय सामंत पैसे वाटत फिरत होते आणि लोक शांत बसलेले होते। परंतु हे आरोप बिनबुडाचे करून स्वतःचा पराभव मान्य करणं हाच त्याच्या मागचा उद्देश आहे।